नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुमच्या आवडीचा आहे। आणि तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनल वरती YouTube बॅनर कसे बनवायचे आणि त्याचं जे काय आपल्याला स्वतःला जर YouTube चॅनल ओपन करायचं असेल तर त्या चॅनलला आपल्याला थंबनेल लावायला पाहिजे की नाही। आपला जर थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल ना तर आपले व्ह्यूज वाढायला वेळ लागत नाही, हे तुम्हाला माहित आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलला पण बघू शकता, जिकडे जिकडे असे एकदम नंबर 1 क्वालिटीचे थंबनेल लावलेत ना तिथे नक्कीच व्ह्यूज गेलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला थंबनेल बनवायला शिकायचं आहे, मग ते कोणताही असो। मी याच्या अगोदर खूप सारे थंबनेल शिकवले, तुम्हाला कार्टूनचं चॅनल ओपन करायचं असेल ते शिकवले, तुम्हाला कुकिंगचं असेल तेही शिकवले। तर तुम्हाला आता असं म्हणजे एक ना अनेक जे काही थंबनेल आहे ते मी शिकवलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आता आपण काय करणार आहोत, आपण रेडीमेड सुद्धा थंबनेल घेतलेले आहे, पण आता जे आपण थंबनेल बनवणार आहेत ना तर ते मेन जसं की जन्म कसा होतो त्याला त्याच्यासाठी जेवढा आपल्याला वेळ द्यावा लागतो ना तेवढाच आपल्याला ह्या थंबनेल साठी वेळ द्यावा लागणार। याला आपल्याला पूर्ण जन्माला घालायचंय, कारण आपण जे आतापर्यंत बनवले ना तर फक्त बॅकग्राऊंड कलर घेतले, टॅग्स घेतले, ट्युटोरियल घेतले, हेच यूज करून केलं, किंवा आपण जे काही ऑलरेडी तिकडे थंबनेल होते ते यूज केले। पण आता आपल्याला असं नाही करायचं, आता आपल्याला थोडंसं वेगळं करायचं। तर आता काय करायचंय आपल्याला की आपण आपले जे थंबनेल आहे पूर्ण कलर भरून करायचे। तर मित्रांनो, तुमचा कुठलाच वेळ न घेता आपण जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आणि सुरुवात करूया आज आपल्या या नवीन ट्युटोरियलला। तर बघा, आता मी स्क्रीन ओपन केलेली आहे आणि आता आहे आपण कॅनव्हावरती काय करायचं, YouTube थंबनेल कुठे आहे ना, YouTube थंबनेल वरती आपल्याला क्लिक करायचं आणि YouTube थंबनेल आपल्याला ओपन करायचं। मग काय तिथे काय होतं माहितीये का, जी साईज पूर्ण असते, जी साईज आपल्याला हवी ती साईज तिथे मिळते। मग आता ही जी साईज आहे पूर्ण व्हाईट कलरची, तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये आपली साईज पूर्ण ओपन झालेली आहे। तर ही साईज आपल्याला यूज करायची आणि आता काय करायचं, आपल्याला एलिमेंट्स वरती जायचं। तर एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर जे काय रेडीमेड ट्युटोरियल आहेत, रेडीमेड पोस्टर आहेत ते ओपन होतात, पण ते आपल्याला यूज करायचे नाही। आता आपल्याला असं काहीतरी नवीन शिकायचं आहे की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला अजून काहीतरी तयार करता येईल आणि नवीन बॅनर, नवीन थंबनेल तयार करायला येईल आणि ते सुद्धा शिकायला तुम्ही खूप इंटरेस्टेड आहात। मग तुम्ही वाट बघताय ना की ताई पुढे शिकवा। तर बघा, आता आपलं जी साईज आहे, साईज ओपन झालेली आहे। तर इकडे जे आहे तुम्ही बघू शकता की इकडे डिझायनिंग खूप आलेले आहे। तर मी सध्या काय करते, हे जे चौकोन बॉक्स आहे ना, चौकोन बॉक्स वरती क्लिक करते आणि चौकोन बॉक्स वरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो चौकोन बॉक्स आहे, ह्या चौकोन बॉक्सने आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि कलर मध्ये जायचं आहे। कलर मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जो कलर हवा आहे ना तो कलर आपण यूज करायचा आहे। तर मी हा ब्लॅक कलर यूज केला। नंतर ब्लॅक कलर यूज केल्याच्या नंतर परत काय करायचं, एलिमेंट्स वरती जायचं। एलिमेंट्स वरती गेल्याच्या नंतर परत आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे गोल सर्कल आहे तर गोल सर्कलचं ट्युटोरियल घ्यायचं। तर गोल सर्कलचं ट्युटोरियल घेतल्यानंतर मी खालती जो कलर आहे तो ब्लॅक आहे, नंतर जो आला व्हाईट आहे। तर आता काय करायचं आपल्याला, तर त्याला काय करायचं मी तुम्हाला सांगते, याची आपल्याला डिझायनिंग बनवायची। तर ह्या गोलवरती मी आपल्याला क्लिक केलं। ह्या गोलवरती क्लिक केल्याच्या नंतर याला वरती घेऊन जायचं। वरती घेऊन गेल्याच्या नंतर त्याची साईज वाढवायची तुम्हाला हवी तेवढी। आता साईज वाढवल्याच्या नंतर त्याला परत एका कोपऱ्यामध्ये घालून ठेवायचं। तर कोपऱ्यामध्ये घातल्याच्या नंतर काय करायचं, तुम्हाला जर हा कलर हवा असेल तुम्ही हा कलर ठेवू शकता। तुम्हाला अजून इतरही कलर त्याचे तुम्हाला करायचे असतील तर इतर कलर तुम्ही त्याच्यावरती करू शकता। तर बघा की मी तुम्हाला सांगते, येलो कलर आहे, ऑरेंज आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन आहे, आपण येलो यूज करूया। तर येलो यूज केल्याच्या नंतर आपण काय करूया, याची थोडीशी साईज वाढवूया, थोडीशी। ओके, परत एलिमेंट्स मध्ये जायचं आपल्याला। एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला तोच राऊंड सर्कल घ्यायचा आहे। तो सर्कल घेऊन आपल्याला काय करायचं आता की बघा, इकडे पण तुम्ही त्याला ठेवू शकता अशा पद्धतीने। बघा, झाली की नाही डिझायनिंग तयार।
तर ही सुद्धा नंबर 1 क्वालिटीची आपली डिझायनिंग तयार होत आहे की अशा पद्धतीने तुम्ही जा, कुठेही थंबनेल असतात आणि हेच थंबनेल आपल्या कामाला येतात, चांगले आपल्याला अट्रॅक्टिव्हपणा दाखवतात। तर अशा पद्धतीचे थंबनेल आपल्याला आता बनवायचे आहेत। तर आता हे जे झालं, आता हे जे छोटा राऊंड जो आहे ना सर्कलचा, तर त्याला आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो। वरती जाणारा बाण आहे, त्या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, तुम्हाला जर रेड कलर हवा आहे तर रेड कलर सुद्धा त्याच्यावरती आलेला आहे। तुम्ही रेड कलर इकडे ठेवू शकता, अजून इतरही कलर आहेत, तुम्ही ते कलर सुद्धा ट्राय करू शकता की याच्यातून तुम्हाला अजून कसला कलर हवा आहे। तो कलर आहे, व्हाईट आहे, तुम्ही व्हाईट पण यूज करू शकता, रेड आहे, हा पोपटी आहे, पिवळा आहे। आपण सध्या तरी पिवळाच ठेवूया, कारण काय होतं माहितीये का, ही असंच वेगळी डिझायनिंग फुगल्यासारखी वाटते आणि ती छान वाटते, त्याच्यामुळे आपण याला आता पिवळाच ठेवूया। आणि आता काय करायचं, याच्यावरती जर तुम्हाला अजून काहीतरी वेगळं डिझायनिंग करायची असेल तर परत एलिमेंट्स मध्ये जायचं। एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर आपण बघूया की इकडे जे आहेत ना ग्राफिक्स, याच्यावरती क्लिक करूया, सी ऑल वरती क्लिक करायचं। सी ऑल वरती क्लिक केल्याच्या नंतर हे सेकंड वाला सी ऑल आहे ना, ह्याला आपल्याला ओपन करायचं। याच्यामध्ये एक ना अनेक प्रकारचे जे डिझायनिंग आहेत हे यूज करायला भेटतात ते आपल्याला, तर हे आपण यूज करू शकतो। याच्यामधलं हे जे सफेद टिंबा, ब्लॅक टिंबावाला आहे ते आपण इकडे घेऊया आणि त्याला आपण इकडे आणून सोडूया आणि काय करूया की त्याचा कलर आपण चेंज करूया। कलर जर चेंज केला ना तर त्याला एक वेगळा लुकआउट येऊन जाईल आणि तो अजून छान वाटेल। तर आता तुम्ही बघा की याचा कलर आपल्याला व्हाईट झालेला आहे। तर आता याला काय करूया, थोडस वाढून घेऊया आणि एका साईडला आणून ठेवूया, ठीक आहे। तर हा एक प्रकार तुमचा चांगला डिझायनिंगचा झालेला आहे। ह्याही चांगल्या प्रकारचे तुम्ही डिझायनिंग करू शकता आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला चांगलं जसं हवं आहे ना तसं आपल्याला त्याच्यामधून आपल्याला ते थंबनेल बनवायला येतात। तर मग परत एकदा एलिमेंट्स मध्ये जाऊया। एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने अनेक जे काही डिझायनिंग आहेत त्या डिझायनिंग आहेत, तिकडे तुम्हाला जे आवडेल ना ते डिझायनिंग तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही सबस्क्राईबचं बटन टाकायचं म्हणलं सबस्क्राईब करा, लाईव्हचं टाकायचं म्हटलं तर तुम्ही लाईव्ह करा। लाईव्ह तुम्ही इकडे एका कुठल्या तरी कोपऱ्यात आणून ठेवू शकता। आपल्याला जर हे नकोच आहे तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही डिलीट करून टाका। तर अशा पद्धतीने आपला जे काही थंबनेल आहे आपल्याला तो बनवायला येतो आणि तो थंबनेल वाढवता येतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काहीच मेहनत करावी लागत नाही, फक्त आपल्या डोळ्यापुढे ठेवायचं की कोणाचा तरी तुम्ही थंबनेल बघितलाय आणि त्याच्यापेक्षा आपल्याला नंबर 1 क्वालिटीचा थंबनेल बनवायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने यूज करू शकता आणि बनवू शकता। तर ह्या नक्कीच आपल्याला आवडणार आहे आणि नक्कीच आपल्या फायद्याचा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काहीही असं फरक जास्त हे करण्यासारखं काहीच नाही, अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला ते एडिट करता येतं आणि ते करूनही मी दाखवते तुम्हाला। पुन्हा एकदा इकडे लाईव्हचे पण खूप सारे चिन्ह आहेत, त्या सी ऑल वरती क्लिक करून तुम्ही असं ह्याला तुम्ही लाईव्ह मध्ये सुद्धा आपण त्याला टाकू शकतो। जर तुम्हाला इतर चेंजेस करायचे असेल तर तुम्ही त्याला करू शकता। ओके, हे आपल्याला या लाईव्हचं जे आहे याला आपण डिलीट करूया आणि काय करूया, टॅग्स वरती जाऊया। टॅग्स वरती गेल्याच्या नंतर ऍड हेडिंग घ्यायची आणि जर तुम्हाला जे नाव टाकायचं ते तुम्ही टाकू शकता। मी काय करते, ठीक आहे। तर मी हे नाव टाइप केलेलं आहे संगीता डिजिटल सर्व्हिस। तर याचा मी जो कलर आहे तो ब्लॅक आहे, तर त्याला मी थोडंसं चेंजेस करते कलरला आणि चेंज करून त्याला असं मी या पद्धतीने इकडे आणून ठेवत आहे आणि थोडंसं स्मॉल करत आहे। तर मी याला स्मॉल केला आणि इकडे त्याला आणून सोडलं। ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला वाढवत जाल बघा। तर तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही इकडे याच्यावरती अजून तुमचे बॅनर टाकू शकता, अजून तुमचं काही प्रोडक्ट असतील ते प्रोडक्टचे फोटो इकडे टाकू शकता आणि त्यालाच आपण डाउनलोड करून आपण आपला कंटेंट तिकडे मेन्शन करायचं। संगीता डिजिटल सर्व्हिस, ऑनलाईन डिजिटल क्लासेस
किंवा मी सर्व प्रकारचे क्लासेस तुम्हाला शिकवते। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही दिलेल्या चॅनलवरती क्लिक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा असं तुम्ही त्यांना त्या थंबनेलच्या माध्यमातून सांगू शकता। किंवा तुम्हाला तर माहित आहे की आपण आता हा बॅनर बनवणार आहेत, हा व्हिडिओ बनवणार आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीचा थंबनेल आपल्याला बनवायचा आहे, तर तो थंबनेल आपल्याला बनवता येतो। मग मित्रांनो बघा, अशा पद्धतीचे जर तुम्हाला बॅनर बनवायचे असतील, असे जर तुम्हाला थंबनेल बनवायचे असतील तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीचे फायदा होऊ शकतो। तर आपण जर आपला कुठलाही बिझनेस करत असेल आणि तो डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल, कुठेतरी आपल्याला स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल, लोक कमवायचे असतील, तर तुम्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या। मी वेळोवेळी सांगते, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या, बिझनेस वाढवायला शिका, बिझनेस करायला शिका, लोकांपर्यंत घेऊन जायला शिका। उगाच आपला वेळ वायाला घालून कुठलाही टाइमपास करू नका। आपल्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद आपल्यासाठी कमी होत चाललाय, आपलं आयुष्य प्रत्येकाचं कमी होत चाललंय। मग आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असा टाइमपास का करायचा? मित्रांनो बघा, असेच नवीन नवीन व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग सगळ्या प्रकारचे कोर्स आपल्याकडे शिकवले जातात। तुम्ही नक्कीच आपल्याकडे कोर्सेस जॉईन करा आणि हो, जे मी तुम्हाला मार्केटिंगचं शिकवत आहे सध्या, थंबनेल वगैरे कसे बनवायचे, तर त्याच्यावरती तुम्ही नक्कीच अभ्यास करत जा। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।